स्टोरी आहे माझ्याकडे आंबेनळी घाटातली. 4:30ला काहीतरी निघालो आणि प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा असतो ना की त्याला नेहमीच सोडत राहायचंय. असा आमच्यामध्ये पण एक होता. त्यासोबत असं झालं होतं त्या गाडीच्या सनरूफमधनं एक आणि ती पास होईपर्यंत ती अशी मान करून त्याकडे बघते आणि हा पण त्याकडे बघतो. लिटरली तो बोलवतो गाडी पळव, गाडी थांबूच नको, कुठंच नको थांबू. मग ते पुढं जाऊन ना लिटरली ते एका गाडीला ठोकले. कोकणात असं म्हणजे गोंधळाचा कार्यक्रम असतो. तर त्याचा एक भाव आला होता कर्नाटकवरून. तर तो लिटरली संध्याकाळी बांगड्याच घालतोय. हां, बरोबर. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बांगड्याच घालतोय. असा पोरींसारखी लिपस्टिक वगैरे लावतोय. तर त्यांनी विचारलं कोण आहेस तू वगैरे असं तसं. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय. त्याला सोडतच नव्हती. बोलवती मी याला घेऊनच जाणार. म्हणजे नक्की तेव्हा काय चालू होतं की ते ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर राहुल आलेला आहे. राहुल, कसा आहेस भाई? मस्त मस्त मित्र. तू सर्वात आधी आपल्या ऑडियन्सला तुझं इंट्रोडक्शन कसं देशील? जसं तू बोललास बँकर आहेस आणि त्या सगळ्या गोष्टी. हॅलो, तर मी राहुल वास्कर. मी एक बँकर आहे. ॲज अ रिलेशनशिप मॅनेजर काम करतो एका कंपनीसाठी आणि मला बाईक ट्रॅव्हलिंगची पण खूप आवड आहे. बेसिकली मी रायडर आहे. मग त्या रायडिंगच्या दरम्यान तुला कोणते अनुभव आले? येस येस भरपूर माझे असे पर्सनली भरपूर अनुभव आलेत. त्यातलीच एक स्टोरी आहे माझ्याकडे आंबेनळी घाटातली. ती आपण पुढे कंटिन्यू करूच. तर बघूया भाई, एक्सायटेड. स्पेशली घाटातल्या स्टोरीज आपल्या लोकांना खूप आवडतात. तर आम्ही उठलो सगळेजण 10 वाजता. तर आम्ही काय करणार म्हणून बोललो तिथं घाट पण मोठा आहे. महाराष्ट्राचा सर्वात मोठा घाट आहे. बाईक चालवायला मजा येईल कारण तिथं टर्न वगैरे एवढे भारी आहेत. खूप मजा येते. तू घाट चालवताना तुला चढवताना पण मजा येते आणि उतरवताना पण मजा येते. तर आम्ही चढायला सुरुवात केली. चालवायला मजा येत होती. प्रत्येकजण गाडी चालवत होता वगैरे आणि प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा असतो ना की त्याला नेहमीच सोडत राहायचं आहे. असा आमच्यामध्ये पण एक होता. तेव्हा गाडी वगैरे आमच्याकडे खूप कंडिशनमध्ये होत्या टायमाला. आम्हाला संध्याकाळच्या टायमाला काहीतरी 1 वाजता गेलो. आम्हाला पोचायला 2-2:30 वाजले आणि मस्त फिरून आम्ही तिकडनं 4-5 4:30ला काहीतरी निघालो. 4:30 4:45 एक्झॅक्ट टाईम नाही आठवत. 5च्या नंतरच काहीतरी झालं होतं वाटतं. तर 5 वाजता निघालो. येत होतो. आता जो गाडी चालवतो तुला बोललो ना, जो पुढं होता नेहमी, तो पुढं होता आणि मी माझा मित्र पाठीमागं होतो एका गाडीवर. ते दोघं पुढं होते. तर संध्याकाळच्या टायमाला 5:45 6:15च्या दरम्यान काहीतरी तो आम्ही जात होतो ना, आमची गाडी खूप पाठीमागे होती. तो खूप पुढे होता. तो खूप लीन वगैरे मारत पुढे चालला होता तो. तर तो पाठीमागं बसणारा, त्यासोबत असं झालं होतं की पुढनं एक गाडी येते. ठीक आहे. त्या गाडीच्या सनरूफमधनं एक पूर्ण रक्तानी भरलेली बाई. हां, तो गाडीचा मॉडेल नंबर त्यांनी आम्हाला सांगितला. ठीक आहे. तो असा विषय झाला की हा पाठीमागनं बघतोय. जो चालवतो त्याला गाडी दिसत नाही आहे. पण हा पाठीमागं बघतोय. त्याला ती गाडी येते. त्या गाडीच्या सनरूफमधनं रक्तानी बंबाळ झाले पूर्ण. असं बेकार एकदम. असं बोलतात ना, असं बघूनच कसं तरी किळस येते. तशी बाई त्याला हाताने बोलवते, इकडे ये म्हणून रथावर. आणि ती गाडी जशी त्याला स्पास झाली, ती बाई पण त्याकडे बघते आणि हा पण तिच्याकडे बघतोय. त्यातला विषय तो मला स्वतः तोंडाने सांगत होता मला ही गोष्ट. तर मला बोलता सांगावरती काटा येतं. तो एक काहीतरी 7-8 सेकंदाचा तो स्पेस होता. ठीक आहे. तो तिकडनं आता लिटरली इथून गाडी ती 10-12 फुटावरती आहे आणि ती पास होईपर्यंत ती अशी मान करून त्याकडे बघते आणि हा पण त्याकडे बघते. फुल रक्तानी बंबाळलेली आहे बाई, असं तसं. मग ते पुढं जाऊन ना लिटरली ते एका गाडीला ठोकले. पुढे एक बस बंद पडली होती, त्यांना माहिती नव्हतं आणि हा स्पीडमध्ये होता. काहीतरी 60-70च्या स्पीडला होता आणि पुढं जाऊन एका गाडीला ते ठोकले. ठीक आहे. एवढा काय डॅमेज नाही झालं. त्या गाडीला पण डॅमेज नाही. त्यांनी गाडी कंट्रोल केली बरोबर, फक्त जाऊन टच झाली. तर ते सगळं झालं होतं आणि आम्ही पाठीमागे होतो. तर त्यांनी लिटरली आम्हाला लगेच फोन केला. तो बोलला, बाबा ह्या नंबरची गाडी असा मॉडेल तुला दिसते का बघ. तर आम्ही बोललो नाही. एवढं तर आम्ही एकदम पण अंधार झाला नव्हता संध्याकाळच्या टायमा. बोलतो की नाही, आम्हाला तर नाही दिसली. तो बोलतो पटकन निघूया इथून. तर आम्ही गेलो तिकडून. जो स्पॉटला सीन झाला तिथून अर्ध्या तासाची रनिंग होती. तो लिटरली तो पोरगा जो पाठीमागं बसला होता, तो त्याला आधी बोलवता हळू चालव. त्याला भीती वाटत होती म्हणून. तो फास्ट चालू होता म्हणून तो हळू चालव बोलवता. तो जसा सीन झाला, आता लिटरली तो गाडी ठोकले, त्याने टच केले. तर अजून बोलला पाहिजे हळू चालव. तो बोलतो गाडी पहिली पळव इथून.
लिटरली तो बोलवतो गाडी पळव, गाडी थांबूच नको, कुठंच नको थांबू. मग खाली गेलो, तिकडं गेलो आणि त्याचा ना अक्षरशः तो जसा उतरला आम्ही गेलो, म्हणजे त्या मित्राने आम्हाला फोन केला दुसऱ्या की बाबा इकडे याचा काहीतरी वेगळं झालं, म्हणजे फुल थरथरतोय वगैरे. आम्ही पोचलो, बघतो तर ना त्याच्या अंगाचा पूर्ण असा थरकाप कसा उडतो तसा विषय झाला होता पूर्ण. तो बोलतो मी इथून काय सांगत नाही. तुला पुढे गेलो, त्याला जरा चाय वगैरे दिली, पाणी वगैरे दिलं. त्यानंतर तो मला एकट्याला बाजूला घेऊन गेला. त्या दोघांना पण सांगितलं नाही, कारण ते म्हणजे कोकणातले नाही आहेत. एक आहे तो पुण्याचा आणि एक तो आहे नाशिक विशिक साईडचा होता. तो मला घेऊन गेला बाजूला. मला बोलतो मी लिटरली त्या गाडीच्या सनरूफमधनं एक बाई बघितली जी पूर्ण रक्ताने भरले आणि ती मला बोलवत होती. आणि तो विषय झाला तर मला तर लिटरली भीती वाटली, कारण आम्हाला रात्रीची रनिंग करायची होती आणि मुंबईला पोचायचं होतं. आम्ही करणार काय? मग त्याच्या घरी गेलो. त्या दिवशी आम्ही तिथं थांबलो. ठीक आहे, थांबलो. म्हणजे त्याच्या मामीला ती गोष्ट सांगितली की बाबा असं असं याच्यासोबत घडलं आहे. आत्या का मामी होती तिची. तो बोलतो तुम्ही संध्याकाळच्या टायमाला तिकडनं आलेच कशाला, तुम्हाला ते घाट माहिती नाही काय कसा आहे तो. तो बोलतो की तो पण बोलतो की नाही. लिटरली मग त्याचा भाव बोलला ठीक आहे तुम्ही आज जाऊ नका रात्रीचे, उद्या दुसऱ्या दिवशी जा. मग दुसऱ्या दिवशी आम्ही हळूहळू जे आम्ही गाडी 90 110 करत येतो किंवा जातो, तर सकाळच्या टायमाला पण आम्ही 50-60 करूनच गेलो. आणि तो जो पोरगा गेला, जसा तो आजारी पडला, आठवडाभर तो तापात होता. तो एक किस्सा घडला होता आमच्यासोबत. त्याला आम्ही भेटायला वगैरे गेलो, कोणाशी बोलत नाही काय नाही, एकदम शांत झाला आणि एकदम नुसता ताप. आणि त्याला डॉक्टर वगैरे केलं असं तसं. त्यानंतर मग ते आत्ता जरा हे झालं आहे, तो तिथपासनं त्या आंबेनळी घाटामध्ये जातच नाही. तो एक भयानक किस्सा झाला होता. तो जो मला वर्णन सांगत होता ना तिचं, की बाबा तो असं बघत होता, तसं बघत होता, किंवा ती पोरगी अशी दिसत होती. खूप माझ्या डोळ्यासमोर येते त्या गोष्टी की बाबा असं कसं होऊ शकतं. जे आम्हाला तुला गाडी पास होते. मी त्या मित्राला विचारलं जो चालवत होता त्याला, बोललो तुला दिसली का गाडी? तो बोलतो नाही. बोलतो आम्हाला पण नाही दिसली. बोलतात ना भास होणं वगैरे, त्यातला पण विषय झाला होता असेल. पण कदाचित ते असू पण शकतं, एखाद्याला दिसू शकतं. काय गोष्टी असतात की जे एकाला दिसतात दुसऱ्याला दिसत नाहीत. त्यातलं एक गोष्ट झाली होती आमच्यासोबत. खूप बेकार झाला होता एक सीन. तुझ्याकडे दुसरी कोणती तू गोष्ट सांगणार होतास? तर एक कोकणातली स्टोरी आहे माझ्याकडे, जी म्हणजे परत तालुक्यातलीच आहे. तर ती स्टोरी माझ्या मित्राच्या गावी घडलेली आहे. तर ती स्टोरीमध्ये कसं होतं, मी माझे वडील, माझी एक छोटी बहीण आणि मी असे 4 बाईकवरून त्याच्या गावी गेले होते. गावाचं नाव मी मेन्शन करत नाही आहे. तर तो गाव म्हणजे असं बघशील ना, तू दुपारचा पण गेलास ना तरी पण तुला भीती वाटेल. एवढं डेंजर आहे ते. खूप आतमध्ये जंगलात आहे एकतर, आणि खूप म्हणजे असं म्हणजे भयानकच गाव आहे ते. तर आम्ही गेलो, त्याच्या घराची घरभरणी होती. ओके. आणि रात्री कोकणात असं म्हणजे गोंधळाचा कार्यक्रम असतो. ओके. तर भरपूर असे त्याचे पाहुणे वगैरे आले होते. तर त्याचा एक भाव आला होता कर्नाटकवरून. ओके. आणि दिसायला पण म्हणजे एकदम छान होता, म्हणजे गोरा होता. आणि तो म्हणजे माझा जो मित्र आहे, तो माझ्यापेक्षा एक बघायला गेला तर तो एक 4-5 वर्ष मोठा आहे. आणि त्या टायमाला मी काहीतरी असेल 15-16 वर्षाचा, म्हणजे थोडाफार समजत होतं. तर आम्ही गेलो मस्त. तर असतं ना प्रत्येकाला की माझ्या गावात आला तर मी माझ्या गावचे स्पॉट दाखवीन, नदी दाखवीन, हां फिरवणं वगैरे इशू. तर आम्ही असे 4-5 जणं गेलो होतो. तर मी, माझा तो मित्र आणि त्याचे 2-3 भाव असे. तर तो जो कर्नाटकवाला भाव होता तो पण असा होता. आणि तो ना एकदम म्हणजे असं एकदम साधा कसा बोलतात, हे नवीनच असं, म्हणजे कोणाला जास्त बोलणं नाही काय नाही. तर असं एक असतो ना आपल्या ग्रुपमध्ये की ज्याची आपण खेचतो जाता येता, त्यातला विषय. तर आम्ही जाता येता त्याची खेचायला चालू झालो होतो. तर असं म्हणजे गोंधळाचा कार्यक्रम होता संध्याकाळी 9-10च्या नंतर. तर आम्ही संध्याकाळी 5-6 वाजता असं म्हणजे बाहेर पडलो. तर फिरता आम्ही ना तिथे काही नदी ठिकाणी गेलो होतो. तर तिकडे ते बोलतात की नदीच्या ठिकाणी संध्याकाळचं जाऊ नये वगैरे, असं असतं ना कोकणात की संध्याकाळी नदीच्या ठिकाणी जाऊ नये. तर आम्ही असंच, म्हणजे आम्हाला काही एवढं समजत नव्हतं. आणि तो पण भाव असतं, एक्साइटमेंट असते ना बाई माझ्या गावचं हे दाखवायचं आहे ते दाखवायचं आहे. तर त्या विषयामध्ये तो आम्हाला घेऊन गेला. तर आम्ही नदीच्या इथं 6-6:45 वाजता काहीतरी पोचलो. तर खेळत होतो, टाईमपास वगैरे केला. संध्याकाळी 7-7:30 झाले. तर तो बोलला आता आपल्याला निघावं लागेल. तर 7:30-7:45 ती नदी त्याच्या घरापासून असेल एक 2-3 किलोमीटर. तर आम्ही येत होतो आणि तो पोरगा एक तर ऑलरेडी शांत आहे. तर आम्ही म्हणजे नॉर्मलीच असं की त्याला टपलीच दे, त्याची खेच वगैरे असं आपण करतो, मस्ती करतो पोरं भेटलं. तर तो भाव पण त्याला खूप चिडवायचा. तो एकदम शांत. आणि म्हणजे नॉर्मली तो जाताना आमच्यासोबत होता,
म्हणजे एकच असे लाईनीत वगैरे असं मागं पुढं दोघं तिघं. पण येताना ना तो खूप म्हणजे पाठी राहायला लागला, म्हणजे 5-10 फूट असं पाठीमागं राहायला लागला तो. आम्ही त्याला बोलायला लागलो, आम्हाला वाटेल की आम्ही त्याला मारू म्हणजे तो म्हणून पाठी थांबतोय. आम्ही असंच गेलो, म्हणजे जात होतो. तर घरी आला, एक गोंधळाचा टाईम होता. गोंधळाच्या टाईमच्या अगोदर म्हणजे आम्ही गेलो होतो फ्रेश वगैरे व्हायला. तर तो लिटरली तो पोरगा गेला, थोडं येड्यासारखाच वागत होता तो. आणि तो गेला ना आतमध्ये, म्हणजे जसा फ्रेश व्हायला गेला, आम्ही बघतोय, म्हणजे आम्हाला सांगत होते, आम्ही तेव्हा लहान होतो. आणि तेव्हा तो गेला पोरगा, रात्री गेला, तर असे संध्याकाळी बांगड्याच घालतोय. हां, खरोखर आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. बांगड्याच घालतोय, असं पोरींसारखी लिपस्टिक वगैरे लावतोय, असा तो. आणि तो बाहेर आला, त्याच परिस्थितीमध्ये तो बाहेर आला आणि लिटरली त्याच्या वडिलांनी म्हणजे त्याला पकडला आणि बोलला, चल तू काय करतो इकडे, आमची इज्जत घालवते वगैरे, असं तसं त्याच्या आईने आणि त्याच्या वडिलांनी. तो असा म्हणजे वेड्यासारखा वागायला लागला. जशा वडिलांनी त्याचा हात पकडला, त्यांनी जो हात झटकलाय ना, अक्षरशः त्याच्या वडिलांचा हात असा, म्हणजे असा गेला होता पूर्ण हात त्याचा, विचार करू शकत नाही. मग त्याला घेऊन गेले आणि खूप वेड्यासारखा करायला लागला. आणि तसं म्हणजे सिंगाला आम्ही खिडकीतनं बघत होतो, आम्हाला आतमध्ये कोण पाठवत नव्हतं. तर त्याच्या गावातल्यांनी, म्हणजे त्याचे वडील आम्हाला विचारायला लागले, कुठे गेला होता तुम्ही, काय असं तसं, माझ्या मित्राचे वडील. तर आम्ही म्हणजे तो सांगताना बोलत होता की आम्ही इथंच फिरत होतो, आम्ही पण तिथंच फिरत होतो. नंतर मग त्यांनी आम्हाला भरपूर वेळा विचारलं, तेव्हा तो बोलायला लागला की आम्ही नदीच्या ठिकाणी गेलो होतो. मग त्याच्या वडिलांनी त्याला अशी एक सणकण वाजवले त्या टायमाला आणि बोलले की तुम्हाला बोललो होतो की नदीच्या ठिकाणी जाऊ नका संध्याकाळी, कशाला गेलात, आता कितीला भारी पडेल ते. आणि तो म्हणजे बघशील ना, तो पोरगा एवढा दिसायला म्हणजे सुंदर होता ना, म्हणजे असं बोलतात ना चिकना, तशा टाईपमध्ये होता तो. मग तो गेलो तिकडे आणि बघतोय ना, तो खूप म्हणजे त्याला असं बसवलं वगैरे, लिटरली तो भलताच वागायला लागला, खूप भलता वागायला लागला तो. एका मुलीसंग कसं असतं की त्याप्रमाणे वागायला लागला. नंतर मग ते एका म्हणजे त्यांच्या गावातल्या कोणाला तरी बोलवलं, तर ते बोलतात की ते असं काढतात वगैरे. तर त्यांनी विचारलं, कोण आहेस तू वगैरे, असं तसं. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय हा. आणि आमची दाढ आम्हाला फाटते ह्यासाठी की आम्ही येताना त्याला मारलं वगैरे होतं, ते टपल्या वगैरे दिल्या होत्या ना. आम्हाला अशासाठी भीती वाटत होती की भाई हा नंतर उलटून आम्हाला काय करू नये. तर आम्ही बघतोय तर तो खूप म्हणजे वेगळाच वागत होता. ती पोरगी म्हणजे लिटरली त्यांना, म्हणजे त्याच्या अंगात जे भूत होतं, एंटिटी होती, ते विचार ती ती म्हणजे तो मित्र आहे ना, त्याला सोडतच नव्हते. बोलवते मी याला घेऊनच जाणार, कारण हा माझ्या प्रियकरासारखा दिसतोय. असं तसं ते चालू होतं पूर्ण दिवसभर, म्हणजे सकाळी पहाटे काहीतरी 2-3 वाजेपर्यंत तो विषय चालू होता त्या लोकांचा. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय. तर तसंच ते कंटिन्यू ती पोरगी सोडायलाच तयार नाही त्याला. म्हणजे ती एंटिटी जी होती बोलते, नाही मी याला घेऊनच जाणार, हा माझ्या प्रियकरासारखाच दिसतोय. मग भरपूर काहीतरी विनंती वगैरे ते सगळं ते त्या लोकांचं, म्हणजे आम्हाला त्या टायमाला एवढं समजत नव्हतं, पण त्यांनी ते करून 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 शेवटी ते सोडली. लिटरली तो पोरगा आणि त्याचे आईवडील त्याच रात्री तिकडनं गायब झाले. म्हणजे म्हणजे नक्की तेव्हा काय चालू होतं की ते काय झालं होतं म्हणजे ते, आता नंतर आम्ही विषय काढला नाही, पण त्या भावाला आम्ही विचारलं ना, तर तो आम्हाला बोलला की, मग त्याला पण माहिती नव्हतं, त्यांनी गावातल्यांना त्याच्या मित्रांना विचारलं, तेव्हा तो बोलला की तिकडे ना, म्हणजे त्या नदी ठिकाणी तिचा प्रियकर आणि ती लोकं भेटायचे. तर त्या प्रियकरांनी काहीतरी त्याला लग्नाचं वचन वगैरे दिलं होतं आणि ती त्याला भेटायला, म्हणजे तिकडनं ते पळून जाणार होते, असा काहीतरी विषय होता. तर ती प्रेयसी तिथे वाट बघत होती, पण तिचा प्रियकर काय आला नाही. तर तेच असा विषय करता करता तिने तिथंच काहीतरी जीव वगैरे सोडला होता. तर त्यानुसार मग तिथे जाणाऱ्याच्या संध्याकाळच्या टायमाला मग ती त्या लोकांना धरते, असं बोलतात. म्हणजे ती तिच्या प्रियकराला शोधते बेसिकली, असा विषय आहे. मग काय झालं, ते लोक गेले मग निघून ते लोक गेले. मग ते नंतर तो अजून तरी तो भाव अजून आला नाही आहे इथं, म्हणजे त्याच्या गावात. म्हणजे कर्नाटकवरून तो कधीच इकडे कोकणात तर कधी नाही आला. पण तो असं मुलीसारखाच वागत होता. हां, फुल मुलीसारखं. अरे सांगतोय मी तुला, तू लिपस्टिक वगैरे लावली होती त्यांनी, लिटरली कानात वगैरे घातले होते, हातात बांगड्या वगैरे घातल्या होत्या, असं करत होता तो पूर्ण. आणि पूर्ण रात्रभर तेच चाललं. पूर्ण रात्रभर लिटरली ते, म्हणजे बाहेर गोंधळ वेगळा चालू आहे आणि आतमध्ये वेगळा गोंधळ चालू आहे, असा विषय चालू होता. त्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आम्ही. आणि त्यावेळी तुला काय वाटत होतं? आम्हाला हे वाटत होतं की आम्ही जाताला येताला त्याची मस्ती केली, म्हणजे त्यासोबत मस्ती केली, त्याला टपली वगैरे दिले. परत त्या म्हणजे येताला आपण कसे मुलं चालत असताना एकमेकांची खेचतो, किंवा मध्येच असं पाय टाकणं किंवा टपली देणं, ह्याची त्याची खेचणं. तर आम्हाला हे वाटत होतं की भाई आता हा आमच्यासोबत काय करू नये,
अशी भीती वाटत होती. आणि तो नक्की बोलत का होता ज्यावेळी त्याच्या अंगात? बोलत म्हणजे तो लिटरली तो काय बोलतच नव्हता. तो असं म्हणजे मध्येच ओरडत होता आणि बोलत होता मी ह्याला सोडणार नाही, ह्याला मी घेऊन जाणार. म्हणजे ती मुलगी बोलत होती मी ह्याला घेऊन जाणार, हा माझ्या प्रियकरासारखा दिसतोय, असं तसं. खूप डेंजर स्टोरी होती ती. अरे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय मी. तुझ्याकडे दुसरी कोणती तू गोष्ट सांगणार होतास? दुसरी माझ्याकडे एक घाटकोवरची स्टोरी आहे. बेसिकली ती अभ्यासिका आहे. ओके, म्हणजे BMCचं स्कूल आहे. तर शाळेचं नाव वगैरे सांगत नाही मी. BMC स्कूल आहे. ते संध्याकाळच्या टायमाला तिथं अभ्यासिका चालू होते. तर त्या अभ्यासिकेमध्ये असा विषय होता की ती अभ्यासिका असते 7 ते 10. ओके, तर आमची 10th होती, म्हणजे आम्ही 10वीला होतो तेव्हा आम्ही क्लासेस वगैरे झाले की संध्याकाळी अभ्यासिकेला जायचो अभ्यास करण्यासाठी. तर आम्ही स्टार्ट करायचो 7 वाजता. 6 ते 7 असायची एक बॅच, 7 ते 8:30 आणि 8:30 ते 10 अशा 3 बॅचेस होत्या. पण ज्याला बसायचं तो 6 वाजतासुद्धा बसू शकतो, 6 ते 10 किंवा असं आधीमध्ये पण. आम्ही 7 वाजता एंट्री मारायचो आणि तिथे असं म्हणजे कसं असायचं, फर्स्ट फ्लोअर मुलींसाठी, सेकंड फ्लोअर बॉईजसाठी आणि थर्ड फ्लोअर जो कायमचा बंद असायचा तो उघडायचाच नाही आहे कधी. तर आता फर्स्ट फ्लोअर लेडीजसाठी होता तर त्यांचा सेकंड फ्लोअरवर येणंचं अलाउड नव्हतं. प्लस बॉईजला पण फर्स्ट फ्लोअरवरती जाणं अलाउड नव्हतं. तर असं म्हणजे अभ्यासिका चालू असायची, असं तसं भरपूर दिवस झाले. तर अचानक ना ती जरा ना अभ्यासिका थोडी डेंजरच असायची. म्हणजे लिटरली तू ना असं म्हणजे एकटा कधी सोसो वगैरेला पण जाऊ शकत नाही. एवढं म्हणजे असं असं नेहमी वाटायचं ना की कोणतरी पाठीमागं आपल्याला धरेल, असं कोणतरी पाठीमागं चालतोय. ती लॉबी पण खूप मोठी असायची. इथून ते तिथपर्यंत तुझी नजर जायला कोणच नाही, एकदम शांत, एकदम शांत ना. अशी भयान शांतता कशी असायची तशी. ते वॉशरूम वगैरेमध्ये जाताना पण असं म्हणजे लिटरली, आणि ते माझ्यासोबतच नाही भरपूर जणांसोबत झालं आहे. तसं भरपूर जणं बोलले अरे ना कोणतरी असं म्हणजे पाठीमागं चालतं. आणि थर्ड फ्लोअरमध्ये ना कसं असतं की थर्ड फ्लोअरला अलाउडच नाही. तर म्हणजे शिड्यांवरती म्हणजे जे स्टेअर आहेत तिथेच पण लॉक लावून ठेवलं आहे त्याला, आणि स्ट्रिक्टली तिथं लिहून ठेवलं की अलाउड नाही आहे म्हणून. तर आम्ही असं गेलो, परत बघितलं आणि मस्त अभ्यास वगैरे चालू असायचा आमचा. तर जसं ना एक मध्ये सर्टन ना कधीतरी अचानक 2-3 दिवस आड करून किंवा 4-5 दिवस आड करून ना असं म्हणजे पैंजणाचा आवाज यायचा. पैंजण असं म्हणजे लॉबीमधनं, जो मधली लॉबी आहे क्लासरूमच्या बाहेरची किंवा ते वॉशरूम साईडचे, तर असं ठिकाणी ना पैंजणाचा आवाज यायचा. तर बेसिकली मुली तर फर्स्ट फ्लोअरवरती आहे, त्यांना वरती अलाउड नाही आहे. तर पैंजण तर आता कोण घालतं, एवढे वाजणारे ते पण वाजणारे पैंजण तो कोण नाही. आणि म्हणजे तिकडं आम्ही नंतर आमच्या म्हणजे अभ्यासिका सुटली की आम्ही मैत्रिणींना विचारायचो आमच्या की तुम्ही यायचे का वरती असे कोण पैंजण विंजण घालून. बोलते नाही आम्हाला तर अलाउड नाही आहे, कोण कशाला येईल असं तसं. मग ते चालू होतं. ते असं 2-3 दिवस आड करून 4-5 दिवस आड करून असे आवाज यायचे. ते एके दिवशी ना अचानक आम्ही असं म्हणजे बसलो होतो. म्हणजे पेपरजवळ प्रिलियम चालू असायचे ना तेव्हा, आम्ही लेटपर्यंत बसायचो 10 वाजेपर्यंत. कधी आम्ही 10 वाजेपर्यंत बसलोच नाही. तर म्हणजे त्या दिवशी आम्ही 10 वाजेपर्यंत बसलेलो सगळीजणं, भरपूर म्हणजे मित्र, असं म्हणजे पूर्ण आमची जी शाळा आहे ती तिकडेच अभ्यासिकेला यायची, माझे मित्र वगैरे. तर आम्ही असंच बसलो होतो. तर अचानक ना 9:15 ते 9:15च्या दरम्यान असं जोरात एखादी बाईक अशी किंचाळते. 3-4 वेळा ती अशी किंचाळली ना जोरात, अक्षरशः आमच्या म्हणजे सगळ्यांची फाटूनमध्ये हातांमध्ये आली. अरे मुली तर फर्स्ट फ्लोअरला आहेत, त्या कशाला वर येतात, आणि एवढा जोरात किंचाळण्याचा आवाज सेकंड फ्लोअरवरती कोण. तर लिटरली नंतर मग ती अभ्यासिका 9:30लाच बंद झाली. ओके, आणि ते 9:30ला बंद झाल्यानंतर त्या अभ्यासिकेमध्ये कोण म्हणजे जास्त वेळ तर कोण असं 10 वाजेपर्यंत बसलंच नाही, कारण सगळेजण घाबरलेले असायचे. काय काय लोकांनी तर अभ्यासिका पण सोडली ती. नंतर मग ती आता बघायला गेलं तिची म्हणजे जी शाळा होती ना ती पण आता तोडले. त्या ठिकाणी आता नवीन बिल्डिंग हे बनतात, म्हणजे नवीनच शाळा बांधत आहेत. तर असा एक आमच्यासोबत घाटकोवरमध्ये किस्सा घडलेला होता. एक काहीतरी 3-4 वेळा तसा आवाज आला आहे आम्हाला, मग कोण बसलंच नाही आहे. नक्की काय होत होतं तिसऱ्या माळ्यावर? तिसऱ्या माळ्यावर आता भरपूर म्हणजे आता ते रूमर्स पण असू शकतात. आता ते खरं आहे का खोटं आहे काय माहिती नाही, पण तिकडं काहीतरी बोलतात की एखाद्या बाईने काहीतरी थर्ड फ्लोअरवरनं जीव दिला होता खाली. ती बिल्डिंग पण खूप मोठी आहे. आणि तिकडे एक वॉचमॅन होता डेअरिंगवाला. म्हणजे आता तिथे कसं प्रत्येक शाळेचा एक केअरटेकर वगैरे असायचा. तर तो वॉचमॅन ना तो रात्रीचा एकटाच तिथं झोपायचा. ना त्याच्यासोबत बायको आहे ना कोण नाही, तो एकटाच. त्याला पण आम्ही विचारलं काय काय नक्की सीन काय वरती. तो पण बोलतो कोई तो एक टीचर थी, उसका कुछ तो हुआ तो उसने जान दे दिया घर के ऊपर से, तो वही भटकती है कभी कभी. तो एक डेंजर किस्सा होता आमच्यासोबत. आणि हे तुम्ही 10वीला असताना हे? हा 10वीला असताना.
आणि बे तुझ्याकडे एक तुझ्या गावातली पण गोष्ट आहे चिपळूणमधली. हां, बेसिकली माझ्याकडे 2 गोष्टी आहेत. त्यातली एक म्हणजे एक स्टोरी सांगतो मी तुला. तर एक स्टोरी माझ्याकडे अशी आहे, म्हणजे माझे 12वीचे पेपर संपले होते आणि माझ्या भावकीतली म्हणजे घर भावकी. कोकणात कशी भावकी, वाडी भावकी आणि घर भावकी असते. तर घर भावकीतली माझ्या एका बहिणीचं लग्न होतं. ओके. ते माझ्याच गावात, माझ्याच वाडीत. तर आम्ही इकडनं निघालो होतो आणि नेमके आम्ही तिकडे पोचलो कधी, जेव्हा तिची हळद होती तेव्हा. हां, ते कोकणात कसं म्हणजे लग्न दुसऱ्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी हळद असते. तर भरपूर गेलो होतो, माझे भाव वगैरे आम्ही सगळे. म्हणजे बेसिकली तर माझ्या फॅमिलीमधून मी, माझी आजी आणि 2 माझे काका आणि मी, तर असे 4-5 जणच गेलो होतो फक्त. आणि तिकडनं वाडीमध्ये तर आमचे भरपूर म्हणजे मित्र आहेत. तर हळदीच्या दिवशी आम्ही असंच म्हणजे खाली चिपळूणला फेरफटका मारायला गेलो होतो. मी, माझा भाव आणि माझा मित्र. भाव म्हणजे सख्खा भाऊ नाही, चुलत भाऊ, भावकीतला, घर भावकीतला. तर आम्ही असंच गेलो होतो. मस्त आलो तिकडनं संध्याकाळी, फिरलो वगैरे तिकडे संध्याकाळी. आता हळदीला बोलायचं तर लेटच असतो कार्यक्रम. तर जेवलो वगैरे, नाचलो वगैरे. तर माझ्या घरातले कसे लवकर झोपतात, तर ते लोक 11 वाजता काहीतरी घरी गेले. तर आम्ही नाचत होतो, मी माझ्या भावासोबत होतो. तर काहीतरी मला वाजले एक 2, 2:30, 3 वाजले काहीतरी बहुतेक. तर असं संध्याकाळच्या टायमाला आम्ही तिकडनं आलो तर माझ्या घराजवळ एक टाकी आहे. ओके. तर बोलतात रात्रीचं तिकडून जायचं नसतं. म्हणजे ते मला आत्ता माहिती, त्या टायमाला हां, तेव्हा नव्हतं माहिती. तेव्हा मी लहान. आणि तेव्हा कसं असं असतं ना आपल्यामध्ये, पोरापोरांमध्ये, की बाई तू हे करून दाखव तर तुला मानतो वगैरे, असं तसं. हां, चॅलेंज. तर तो माझा भाव आहे, तो करामध्ये म्हणजे तसा. तो मला असंच बोलला, की तू मला रात्रीचा ह्या टाकीजवळून जाऊन दाखव, तर मी तुला मानतो. आणि टाकीच्या इकडनं ना तू असं चालशील ना, तरी पण तुला भीती वाटेल, कारण आजूबाजूला काहीच नाही आहे, फुल अंधार, एकदम अंधार. तुला पुढचा दगड पण दिसणार नाही, एवढा अंधार. आणि त्याकडे माझ्या मोबाईल होता. मी बोललो मी तिकडून जाऊन दाखवेन, पण तुला समजेल कसं मी तिकडे पोचले म्हणून. आता बेसिकली त्याचं घर आणि माझं घर असे 2 शेत सोडून, म्हणजे कोकणात त्याला चोंडे बोलतात, 2-3 चोंडे सोडून त्याचं आणि माझं घर आहे. तर त्याच्या घरातून माझ्या घरचा व्ह्यू दिसतो आणि माझ्या घरातून त्याच्या घरचा व्ह्यू दिसतो. तर तो मला काय बोलला, तू तिकडे गेलास ना तर तुझ्या घराच्या गॅलरीमधनं मला हे दाखव. आता कोकणात त्याला पडवी बोलतात आणि आमच्याकडे गॅलरी वगैरे बोलतात. तर गॅलरीमधनं तू मला फ्लॅश दाखव. बोललो ठीक आहे. तर मी गेलो आणि मस्त गेलो आरामात. माझी तर फुल फाटत तर होती त्या टायमाला, पण मी गेलो हळूहळू. तर मी गेलो आणि तिकडेला त्याला गॅलरीतनं दाखवलं. तर मी आणि मग घरात पोचलो, आंघोळ वगैरे केली, झोपलो. नंतर ना अर्ध्या पाऊण तासाने ना घरावरती ना कोणीतरी जोरात खडी मारल्या. हो, खरोखर. आम्ही बोललो, आता मी तर नवीन होतो, मला वाटलं वाडीतली पोरं मस्करी करतात. असतात ना नवीन पोराला घाबरवण्यासाठी वाडीतली माणसं असतात कधी काही अशी लहान लहान पोरं जी असे मस्ती करतात, दरवाजात ठोकणं किंवा असं कडे. तर आम्ही विचार केला की वाडीतले पोरं असतील, मी लेट आलो मला घाबरवण्यासाठी करत असेल. तर एकदा आला, दोनदा आला, 3 वेळा आला. बोललो चाललंय काय. मग जेव्हा चौथ्यांदा आला ना, तेव्हा आम्ही विचार केला की भाई आता बाहेर जाऊन बघू. तर मी, माझे वडील, माझे 2 काका असं बाहेर जाऊन तो म्हणजे सिनेरिओ बघत होतो, कोणतरी मारतंय का असं तसं. कोणतरी मारत असेल तर कोणतरी दिसेल ना, दगडी मारतंय तर. आणि माझ्या घराच्या बाहेर कसं असं ओपन स्पेस आहे, म्हणजे कोणीही माणूस दिसू शकतो. तर बघितलं तर कोणच नाही. परत मग आम्ही आलो. परत 15-20 मिनिटांनी परत एकदा खडी पडल्या. कौलांवर नाही, पत्र आहे आमच्या पत्र्यावरती, आणि पत्र्यावरती खड्यांचा आवाज म्हणजे जोरात येतो. तर आम्ही, माझा जो मित्र आहे, माझ्या वडिलांनी त्याच्या वडिलांना फोन केला आणि तिकडनं बोललो घरावरती लाईट मारून बघ, कोण दिसतंय का आजूबाजूला, टॉर्च मारून. तर आम्ही बोललो की त्यांनी ते बाहेर आले, टॉर्च बिर्च मारला. बोलतो कोण नाही. तर बोलतो काय झालं. अरे मग माझे वडील बोलले कोणतरी ना खडी मारते पत्र्यावरती. बोलतात किती वेळा. बोललं की 4-5 वेळा झालं. बोललो बोललो बोलतात की मग पोरं असतील मस्करी, ते पण तेच बोलले मस्करी करत असतील, झोपून जा काय नाही. तर आम्ही झोपलो. परत 15-20 मिनिटांनी खड्या पडल्या. हे 6व्या टाईम झालं. मग आम्ही परत फोन केला की बाबा काय, कोण आहे का बघ तसं, नाही तर वाडी जमा करायला. तर बोलतो कोण दिसत तर नाही. तर आम्ही वाडीत फोन बिन वगैरे केला. तर वाडीतली सगळी माणसं वगैरे जमा आली, मोठी माणसं छोटी माणसं. तर आम्ही विचारलं कोण मारतंय का, कोण मस्करी करतंय का. तर बोला आम्हाला तसं असं तसं. मग आम्ही विषय घेऊ बरोबर काय घ्यायचं ते. तर बोलतात की नाही कोण नाही असं तसं. ते बोलले की बाई सारख्या सारख्या खड्या पडतात, माझे वडील बोलले.
आता माझ्या वडिलांना बेसिकली नाना बोलतात. तर वाडीतले माझे पप्पांचे मित्र आहेत, ते बोलतात नाना एक काम करतो, आम्ही इथे थांबतो तुझ्यासोबत, तुझ्याच घरात झोपतो, बघू कोण करतं आहे. ते पण थांबले. वाडी बिडीतली माणसं वगैरे गेली, ते सगळेजण माणसं होते ते पण गेले. तर परत अर्ध्या तासाने परत खडी पडल्या. तर आम्ही सगळीजणं बाहेर गेलो पटकन बघायला कोण आहे काय आहे, असं तसं हे ते, कोणच दिसत नाही. तर त्या माणसांनी पप्पांना बोलले की काहीतरी वेगळा प्रकार वाटतं, कोण काय लेट वगैरे आलं आहे का, कुठनं आलं आहे का. पप्पा बोलले की लेट तर तूच आलास, म्हणजे मला विचारलं तर तू कुठून आलास. आता मी कसं सांगू मी टाकीजवळून आलो आहे, या सगळ्या गोष्टी सांगणाऱ्या नाही आहेत ना माझ्या मित्रापर्यंत. मग ते विचारेल तुला कोण बोललं, मग त्या भावाचं नाव वगैरे फोडेल असं. बोललो नाही मी असं काहीच नाही. मग नंतर मला त्यांनी 4-5 वेळा विचारलं, तेव्हा मी बोललो की नाही मी इकडनं आलं. तो बोलता तुला अक्कल आहे का, म्हणजे पप्पा माझ्यावर भडकले, ओरडले, खूप ओरडले. मला बोलतात तुला माहिती नाही का गोष्टी. बोललो मला नाही माहिती, मला जवळ पडला रस्ता म्हणून मी आलो. तर बोलतात की असं यायचं नाही हे ते सगळं झालं. मग तो ना सिनेरिओ रात्रभर चालू होता, रात्रभर म्हणजे नाही बोलून घरावरती आमच्या 10-11 वेळा खडी पडल्या. झोपूनच नाही दिलं. तर नंतर मग त्या दिवशी तर झालं ओके, पण दुसऱ्या दिवशी आमचे म्हणजे सगळे घरातले सगळेजण घाबरले त्या टायमाला. कारण का तुझ्या घरावरती 11-12 वेळा खड्या पडत आहेत पत्र्यावरती, मग खडी किती पाहिजे. नाही बोलून एवढी तरी खडी पाहिजे. वरती जाऊन बघतात, म्हणजे वडील माझे वरती गेले पत्र्यावरती, एक खड्याचा तुकडा पण नव्हता. मग ते सगळेजण बोलले की तू इथं माणूस आहे त्यांना जाऊन भेट. मग त्या आम्हाला माहिती पडलं की कोकणात ना अमावस्येचा नारळ, म्हणजे काय काय गावांमध्ये अमावस्येचा नारळ द्यायची प्रथा असते. म्हणजे जे पूर्वज असतात त्यांना मान द्यावा लागतो. त्या टायमाला आम्ही नवीन घर बांधलं होतं, आम्हाला काय माहिती नव्हतं. मग तो अमावस्येचा आम्ही नारळ देत नव्हतो. मग तो समोरचा माणूस बोलला तुझा मुलगा रात्री या टायमाला आला, त्यांनी त्याचा रस्ता अडवला आहे आणि तुम्ही अमावस्येचा नारळ पण देत नाही. आणि घरात म्हणजे कोकणात एक प्रथा भरपूर आहेत की तुझ्या घरात काय बनवलं असेल तर पहिलं बाहेर एक दगड फिक्स असतो त्याच्यावरती नेऊन ठेवायचं. मग ते पूर्वजांना, परत तिथल्या जागेवाल्याला, राखणवाल्याला, ते सगळ्यांना असतं ते, असं काहीतरी प्रथा आहे. कौलांवरती ठेवायचं नाही तर ते दगड असतो स्पेसिफिक त्याच्यावरती ठेवायचं. तुम्ही असं त्या लोकांना मान वगैरे देत नाही. तर तुम्ही एक काम करा, संध्याकाळी तो तिकडनं आला आहे, तिकडनं त्या जागेवरती नारळ द्या, सीमेवरती नारळ द्या आणि तुमच्या घरात जो काही पदार्थ बनला असेल तो एक तुम्ही एका ठिकाणी ठेवा. त्यानंतर मग ते आवाज वगैरे येणं बंद झालं. तो एक प्रकार माझ्यासोबत घडला होता तिथे. खूप डेंजर आहे त्या सगळ्या गोष्टी. नंतर तेच फेकत होते, म्हणजे पूर्वज होते किंवा हां, पूर्वजांकडनंच तो त्रास होत होता. खूपदा असं पण होतं ना, कोणतरी दरवाजा ठोकतो किंवा हां, होतं. ते माझ्या म्हणजे आमच्यासोबत घडलेली स्टोरी नाही. आमचं ते कोकणात मूळ घर आहे चिपळूणमध्ये. म्हणजे माझ्या वाडीतच आम्ही बाजूला, म्हणजे आता कसं भाव वगैरे मोठे त्यांचा परिवार वाढला की घर वाढवतात बरोबर. तर माझ्या तो ना, म्हणजे माझ्या गावात भरपूर असे म्हणजे हे झाले होते त्या आम्हाला, म्हणजे डेथ भरपूर झाल्या होत्या. आणि आमचं कशी घरं आहेत ना, म्हणजे माझ्या भावकीची जी घरं आहेत ते वाडीपासून 2-3, 4-5, 6-7 म्हणजे एक अर्धा किलोमीटरवरती असतील. आम्ही कसं जरा स्पेसमध्ये घर बांधलेले आहेत, वाडीमध्ये नाही. म्हणजे एवढं लांब, म्हणजे एक्झॅक्ट वाडीमध्येच आहेत पण वाडीपासून थोडेसे लांब आहेत. तर माझं जे मूळ घर आहे ओके, म्हणजे ते माझ्या गावाची पहिली सुरुवात त्याच घरापासून होते. गावातलं पहिलं घर तेच आहे. तर त्या घरांमध्ये प्रकार झालेला असा की म्हणजे असं एका साईडलाच घर येते आणि आजूबाजूला जंगल वगैरे आणि मधनंच एक रोड आहे. तर ना रात्रीचं ना, म्हणजे माझ्या बहिणी आहेत, चुलत बहिणी, त्या लोकांना ना रस्त्यावरनं चालताना येताना त्यांच्या आवाजाने, म्हणजे त्यांच्या ओळखीच्या आवाजाने, म्हणजे त्याच्या मैत्रिणींच्या झाल्या, त्याच्या मम्मीच्या झाल्या, त्याच्या आवाजाने आवाज येणं किंवा रात्रीचं दरवाजा 4-5 वेळा ठोकणं, असे कोंबडीची पिसं वगैरे पडलेली भेटणं, असा खूप प्रकार झालेला आहे तिकडे भरपूर. तसा पण कोकणात प्रकार होतो. आणि ते का झालेलं. ते का झालं असं काय आयडिया नाही आहे, पण ते होतात, भरपूर वेळा होतात. कोणतरी ओळखीचाच आवाज वगैरे देणं, ते म्हणजे असं बोलतात ना, भास होणं किंवा त्या सगळ्या गोष्टी त्या भूतांचे प्रकार असतात भरपूर असे. खूपदा असं होतं की आपण चालतोय, मागून कोणतरी बोलवतोय, आवाज येतो आपल्या ओळखीचा आवाज, मागे कोणच नाही. कोणच नाही आहे आणि पाठून वळणं पण बघायला भीती वाटते त्या आम्हाला. म्हणजे माझ्या बहिणीसोबत असं झालं होतं, तिची मैत्रीण ती असते मुंबईला, म्हणजे ते असं व्हायचं म्हणजे जॉबसाठी वगैरे मुंबईला असतात. तर तिच्या आवाजामध्ये तिला आवाज दिला आहे, हां माझ्या बहिणीला.
आणि त्या टायमाला तिला क्लिक नाही झालं, तिने असंच पाठीमागं वळून बघितलं, तर पाठीमागं कोणच नाही. नंतर ते आपण असं नॉर्मली आपल्याला आवाज दिला तर आपण रस्त्याने चालता बघतो पाठीमागे कोणतरी, तर तो नंतर तिला क्लिक झाला, अरे ही तर मुंबईलाच असते, हिने कसा काय आवाज दिला. मग ती जी पळत सुटले घरात, घरी आल्यानंतर तिला असं असं सांगितलं. तू बोललास की तू लहानपणापासून ह्या गोष्टी ऐकतेस, तू आजी आजोबांकडून पण बऱ्याच गोष्टी ऐकल्यास, तर अशी कोणती गोष्ट आहे जी तुला आठवते? असे भरपूर अशा गोष्टी तर आठवत, ती गोष्ट मला अशी काही नाही आहे माझ्यासोबत, ते पर्सनली घडलेले आहेत. आता ते म्हणजे आई वडील सांगतात त्या गोष्टी ऐकायला भारी वाटतात, पण त्या रियालिटी आहेत का नाही त्या पण नाही. पण जे माझ्यासोबत घडल्या आहेत त्या स्टोऱ्या मी तुला सांगतो. माझ्यासोबतच माझ्या गावात पण एक स्टोरी घडलेली आहे. ओके. हां, ती तर खूप म्हणजे असं भयानक प्रकार झाला होता. तर ना आमच्या गावी ना फेब्रुवारीमध्ये जयंती असते, ठीक आहे. तर ते जयंतीचं कार्यक्रमामध्ये 3-4 दिवस रात्रंदिवस जागवतात. म्हणजे दर रात्री काहीतरी प्रोग्राम असतो. तर मी आणि तो मी तुला बोललो ना माझा भाऊ, तो आमचे कसे आम्ही गावी गेले की आम्ही सोबतच असतो कंटिन्यू. तर आमची म्हणजे वाईब असे असतं ना, कोणतरी आपला म्हणजे कझन त्यासोबत वाईब मॅच होते, त्यातला विषय होता तो आणि मी. तर त्याचा मित्र चिपळूणला येणार होता रात्रीचे काहीतरी म्हणजे 12 वाजता येणार होता. तर आम्ही त्याला जायचा आमचा प्लॅन झाला होता. तर त्याची ट्रेन लेट होत होत ती झाली 2:45च्या दरम्यान. तो चिपळूणला आला 2:45 वाजता. तर रात्री आम्ही बोललो तो जायचं कसं. तो बोलत होता चल जाऊ हळू 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 हळू. तर तो आणि मी असं म्हणजे थंडीचा टाईम होता. तर मी पाठीमागे बसलो होतो, तो गाडी चालवत होता. नॉर्मली रात्रीचा चाललो तर आम्ही एकमेकांशी गप्पा मारत होतो. आणि चिपळूण माझ्यापासून आहे 6-7 किलोमीटर लांब. तर आम्हाला म्हणजे उतरताना म्हणजे मुंबई गोवाला हायवेला जाताना आम्हाला एक घाट आहे, म्हणजे माझ्या घरापासून चालू होतो तो डायरेक्ट खाली मुंबई गोवा हायवेलाच. तर ना तिकडे आम्ही असंच बसलो होतो तर आम्ही निघालो, त्याचा फोन आला तसं निघालो आम्ही. बाईक काढली, थंडीचा टाईम होता. हळूहळू हळूहळू आम्ही चाललो आहे. आम्ही गप्पा मारत 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 चाललो. तर ना एक म्हणजे कोकणात कशी प्रत्येक गावाची एक सीमा असते, बाउंड्री. त्या सीमेच्या इथे, तर आम्ही जसं आमच्या सीमेच्या इथं गेलो, लिटरली ना असं मला असं वाटतं ना कोणीतरी पाठीमागनं असं दाबलं आहे. तो माझ्याशी बोलतोय, पण गाडी उतारात आहे ना, गाडी थांबवू शकत नाही. तो बोलतोय, मला आवाज देतोय, असं पाठीमागनं चालवताना असं मारतोय, मला काहीच जाणवत नाही आहे. आणि लिटरली आम्ही मुंबई गोवाला हायवेपर्यंत पोचेपर्यंत मी काहीच बोललो नाही त्याच्याशी. आणि मलाच माहिती नाही मी कधी पोचलो ते. तो खाली थांबला, त्याने मला 10 मिनटं असं हलवलं. लिटरली त्यांनी मला अशी चापटी वगैरे पण मारली त्या डायवाला. त्यानंतर 5 मिनिटांनी मला असं म्हणजे जाग आली. मी त्याला विचारलं का आलं, कुठे आहे आपण. तो मला बोलतो मी तुला 10 मिनटं झाली हलवतोय, तू हा नाही करत आहे का हू नाही करत आहे, बोलणंच बंद केलं. तुझे डोळे असे म्हणजे हे असे आपले काळे स्पॉट असतात ना डोळ्याचे, पूर्ण वरती गेलेत. स्वतः डोळ्यांनी बघतो. तो बोलतो काय झालं तुला, त्यांनी मला विचारलं. बोललो काय नाही, अरे ते आपण इकडं आलो तर एका जागेनंतर तर मला काय आठवतच नाही काय झालं म्हणून. तर बोलतो तुला असं जाणवलं का पाठीमागनं कोणीतरी दाबलं. बोललो हो मला अजून पण जाणवतं. बोलतो की पाठीमागं कोणतरी अजून बसलं टेबल सीटला. तो बोलतो की काय नाही आपण इकडनं आता जाऊ. मग त्या भावाला घेतलं, म्हणजे त्याचा जो मित्र होता ना त्याला घेतलं. आम्ही चिपळूणला पोचलो, त्याला घेतला. आणि लिटरली ना आमची हिंमतच होत नव्हती म्हणजे रात्रीच्या टायमाला जायची. आणि तो पाहुणा त्याला कसं सांगणार की असा असा सीन झाला आहे म्हणून. आम्ही पहाटे 5-5:30 वाजेपर्यंत चिपळूणमध्येच फिरत होतो. त्याला असं काहीतरी म्हणजे काहीतरी त्याला खोटं बोलून की बाबा चल चहाच पिऊ, इथली मॅगी भारी लागते, तिथलं हे चांगलं लागतं, इथं तो बोलला अरे चल ना मला घेऊन चल, मला झोप आली वगैरे, मला उद्या सकाळी परत निघायचं आहे. असं बोलता अरे जाऊ थांब ना, एक तर बाहेर संध्याकाळचं फिरायला भेटत नाही, घर पण बंद आहे, असं तसं बोलून बोलून. मग आम्ही जेव्हा आम्हाला उजेड दिसला तेव्हा आम्ही गेलो. आता सगळ्या स्टोरी मी अजून पण घरी सांगितलेल्या नाही आहेत. माझ्या वडिलांना त्या स्टोरी माहिती नाही. सांगू तरी कुठल्या तोटे, रात्री 2-3 वाजता मी चिपळूणला चाललो बाईकवरती वगैरे, तर ते अजून ओरडतील. तो एक माझ्यासोबत घडलेला किस्सा होता. कोणतरी लेजिट मागे बसलाय. हां, खूप असं म्हणजे कोकणात कसं असतं माहिती आहे का, असं ना बोलतात की भूतं आपल्याला चेपतात. हां बरोबर. म्हणजे लिटरली ना ते ना तुझ्या तोंडातनं आवाजसुद्धा निघून देत नाहीत, असा पण विषय असतो. भूतं चेपतात म्हणजे तू असं घरी पण म्हणजे असं कधी तू एकटा झोपशील आणि त्या ठिकाणी काय असेल, तो कधी कधी झोपेत बघ आपण म्हणजे बेडवरनं थोडं असं उडतो माहिती आहे, कधी कधी असं होतं. हां, दचकतो, झटकून असं उठतो,
किंवा आपल्याला बोलायचा असतो शब्द पण आपल्या तोंडातनं येत नाही, त्याला त्या गोष्टींना बोलतात कोणीतरी तुला चेपलंय. आणि राक्षसगण आणलेल्या लोकांना तर ते खूप जाणवतं. आता माझा बेसिकली राक्षसगण आहे. तुला त्या गोष्टी जाणवल्यात? हो, जाणवल्यात. म्हणजे आम्हाला त्रास नाही होत त्या गोष्टींचा. पण ते राक्षसगण कसं असतं माहिती आहे का, मी आता जोपर्यंत ऐकलंय माझ्या आजोबांकडून, आता भूतांच्या काय काय अपुऱ्या इच्छा असतात ना, ते आमच्यासारख्या लोकांकडनं पूर्ण करायचं बघतात. आत्मा. आता म्हणजे असतात ना काय काय, म्हणजे काय काय लोकांची अशी सडनली स्पॉटमध्ये डेथ झाले, किंवा काय काय मुलं आहेत त्यांची लग्न नाही झालेत, तर त्यांच्या अपुऱ्या इच्छा असतात. त्या भूतांचा प्रकार असतो, त्याला नाव नाही मला एक्झॅक्ट माहिती. पण ते राक्षसजनवाल्यांना त्यांचा त्रास नसतो, पण त्यांना आजूबाजूला असलं की त्यांना जाणवतं. म्हणजे कसं अंगावर काटा येणं लगेच एखाद्या ठिकाणी किंवा असं. तशी माझ्यासोबत स्टोरी घडली होती ठाण्याला. आता मी त्या टायमाला ढोलपथकमध्ये वाजवायला होतो. ठाण्याला कुठे? ठाण्याला मला लोकेशन तर नाही माहिती, पण तर मला नाव तर आठवत नाही आहे, पण खूप आतमध्ये होतं ते. आता ठाणे तर खूप मोठं आहे, पण खूप आतमध्ये. तर ना आम्ही असं म्हणजे माझे मित्र वगैरे असे ढोल वाजवायला गेलो होतो तिथे, म्हणजे ढोलपथकमध्ये होतो तेव्हा मी. तर तर आम्ही गेलो होतो आणि ना वॉशरूमला जायचं होतं म्हणून आम्ही तिघंजणं गेलो. ते असं जंगल टाईपमध्ये होतं खूप. तर ना असं म्हणजे गेलो आणि ती लोकं पुढे गेले. मला वॉशरूमला झाली होती म्हणून मी थांबलो. ती लोकं पुढे गेले रोडने आणि मी इथं आतमध्ये असं जंगलामध्ये घुसलो. तर ना अक्षरशः म्हणजे सीन असा झाला होता, मी वॉशरूमला गेलो तिथे, तर पाठीमागून ना मला असं कोणतरी फटका मारला यार जोरात. हां, आणि असं मी ओरडलो आणि जो पळत सुटलो आहे, लिटरली मला त्या डायवाला ताप भरला होता. माझा अंग एकदम असं म्हणजे गरम झालं होतं त्या टायमाला. अचानक काय झालं म्हणून तर मित्रांनो बोललो, अरे मला ना पाठीमागे वॉशरूम करत होतो ना, तर मला कोणीतरी जोरात असा फटका दिला होता. हां, त्यावेळी गोष्ट असते. आणि कोकणात असे पण म्हणजे काय काय ठिकाणी असे असतात की तुम्ही कुठेही वॉशरूम वगैरे करू शकत नाही, असं पण असतं. त्यामधनं पण तुम्हाला खूप काही त्रास होऊ शकतो. म्हणजे कोकणात असे असतं ना की आपले म्हणजे वडीलधारी लोक बोलतात की बाई इथं वॉशरूमला जाऊ नको, तिथं जाऊ नको, कुठं जायचं असेल तर मला विचारून जा. तसं असतं. खूप डेंजर. म्हणजे असं माझ्यासोबत तर खूप काय किस्से घडलेत. आणि माझ्यासोबत अजून एक म्हणजे असं आम्ही म्हणजे जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो बाईकने, तर आमच्या लोकांचा असंच म्हणजे एक मस्त लाँग विकेंड होता. म्हणजे खूप असे 3-4 दिवस सुट्ट्या होत्या कंटिन्यू. 2025मध्ये फेबची काहीतरी गोष्ट आहे, फेब्रुवारीमध्ये. तर आम्ही असंच म्हणजे भेटलो होतो घाटकोरमध्ये. एक आमचा स्पॉट आहे, तिथं आम्ही भेटतो, चिल वगैरे करतो, टाईमपास वगैरे करतो. तर भरपूर जणं आले होते, म्हणजे 7-8 लोकं आले होते. तर काय करणार म्हणून आमचा एक प्लॅन झाला की चल, म्हणजे कोकणात एक जागा आहे, माझ्या मित्राचं घर आहे तिथे, तर पोटला जाऊया आणि तिकडनं दुसऱ्या दिवशी आपण रायगड करून रिटर्न मारू. तर आमचं म्हणजे दुपारी काहीतरी तो प्लॅन झाला आणि आम्ही सगळेजण काढलो. 4 गाड्या होत्या आणि आम्ही 8 माणसं होतो. तर त्यातला विषय असा झाला की 8 जणांमध्ये निघायला आम्ही 4 वाजता निघालो. पण त्या दिवशी आमचा दिवस एवढा बेकार होतो. 3 वाजता प्लॅन झाला, आम्ही 4 वाजता लगेच तयारी वगैरे करून निघालो. आता इथून घाटकोपरपासून पनवेलला जायला किती वेळ लागेल मला तू सांग, जास्तीत जास्त हायवे टू हायवे 1.5 तास, 1.25 तास. आम्ही 4 वाजता निघालो, तर आम्ही पनवेल सोडलं 8:30 वाजता. 4.5 तास लागले. 4.5 तास लागले फक्त आम्हाला घाटकोपरपासून पनवेलला जायला, आणि ते पण सुट्टीच्या दिवशी. तर प्रॉब्लेम काय आला, मध्येच एकाची टायर पंक्चर झाला आणि एक मुलगा असा होता, तो गाडी चालवता त्याला चक्कर आली. म्हणजे तो पेट्रोल भरायला आम्ही थांबवले, थोडं म्हणजे पेट्रोल भरून तिथं पुढं गेलो, तर लिटरली त्याला चक्कर आली. त्या 2 गाड्या तिथंच जागेवर स्पॉटला कॅन्सल झाल्या. एकाने पंक्चर काढून ते रिटर्न गेले. ते बोलतात की आम्हाला आता जायची इच्छा होत नाही, कारण आम्हाला काहीतरी वेगळं वाटतं म्हणून. तर आम्हाला निघायला पण म्हणजे 4.5 तास लागले पनवेलला पोचायला फक्त. आणि तिथं जाऊन एकाला चक्कर येते, एकाचा टायर पंक्चर होतो आहे. आम्ही त्या गोष्टी एवढ्या मानत नव्हतो. आम्ही कसं यंग ना, रक्त सहसहतं आमचं. तर आम्ही बोललो की ठीक आहे तुम्ही जा, आम्ही जातो. तर आम्ही तिकडनं 8:30 वाजता निघालो. तर पनवेल सोडला, पनवेलच्या पुढं पळसपे वाडा जॉईन केला. नंतर मग पुढे आम्ही लिटरली तेव्हा पण आम्हाला खूप वेळ लागला म्हणजे पूरला पोचायला. त्याचं घर हायवेला आहे, ते पण तिकडे थोडं आतमध्ये एक गावाचं नाव घेत नाही मी. तर खूप म्हणजे आम्हाला तिथून
8:30 वाजता आम्ही निघालो. ते सगळं करता करता 8:45 वाजता निघालो. तुझं गाडी चालवत असशील डेली, तुझा डेलीचा रस्ता आहे तर 3-3.5 तासामध्ये पण पोहोचतो. आम्ही तर खूप म्हणजे आमच्याकडे गाड्या पण तशा होत्या. आम्ही फास्टमध्ये जरी गेलो ना तरी पण तो आमचा रस्ता कापतच नव्हता. आम्हाला लिटरली त्याच्या घरात पोचायला 2 वाजले. एकदम हळू. हळू पण नाही, आम्ही फास्ट होतो. आम्ही 90-80 रात्रीच्या टायमाला पण नाही, 80-90 करत होतो. तरी पण आम्हाला रात्रीचे 2 वाजले. का माहिती का, आम्ही बोललो चल ठीक आहे आजचा दिवसच खराब आहे त्या गोष्टी म्हणून सोडला. तर आम्हाला 2 वाजले. बेसिकली आमचा पोचायचाच प्लॅन होता 9 वाजता. 5-6 तास लेट. पण इथं आम्ही पोचलो. मग आम्ही सकाळी झोपलो वगैरे आणि जेवून वगैरे झोपलो. आणि तू एक मॅनेजरची पण तुझी गोष्ट सांगणार हा होता. म्हणजे मॅनेजर म्हणजे ते आमचे सिनियर आहेत, मी नाव घेत नाही आहे, त्याचं आता लग्न वगैरे झालं आहे. ठीक आहे. त्याची स्टोरी अशी आहे की त्याच्या एका मुलीवरती प्रेम होतं. ठीक आहे. ख्रिश्चन होती ती. आणि ना खूप म्हणजे बोलतात ना त्या टायमाला मोबाईल असे कीपॅडचे मोबाईल असायचे. तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं काय नव्हतं. तर ते असं म्हणजे मेसेजवरती बोलायचे. तर मेसेजवरती बोलायचे म्हणजे सकाळी मेसेज केला की संध्याकाळी असं तसं. त्याला ना तिला भेटायची इच्छा असायची. ऑब्व्हियसली ना आपण एकावरती प्रेम करतोय तर आपण तिला भेटण्यासाठी इच्छा असते ना. तर ती त्याला भेटायला तयारच नव्हती. ती बोलायची त्याला की मला तो स्टोरी सांगत होता तशी. तर ती त्याला बोलते की तू मला बघितलं ना तर आपला प्रेम तुटून जाईल वगैरे असं म्हणजे संपून जाईल वगैरे अशा सगळ्या गोष्टी. कॉल वगैरे वरती बोलायची. परत तिच्या मैत्रिणीचा पण नंबर होता यांच्याकडे. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, आता ही तर समोरनं भेटायला रेडी नाही आहे. ठीक आहे. तर ती ना एका दिवशी ट्रॅव्हल करत होती एका ट्रेनमधून. तर काहीतरी ती राहते एक मिनटं, ती काहीतरी छत्तीसगडला जाणार होती वाटतं आय थिंक. आणि तो हा पोरगा असतो इंदोरला. तर यांनी तिच्या मैत्रिणीशी कॉन्टॅक्ट केला की कुठे भेटणार काय भेटणार. तर त्याने सांगितलं की असा असा विषय इथे इथे भेटू म्हणून. ठीक आहे. आम्ही या ट्रेननी जाणार आहे, तू वाटल्यास इथे मग भेट. मग तो माणूस त्या स्टेशनवरती जाऊन बसला होता तिला फक्त एका बघण्यासाठी. तर ठीक आहे. तर तिच्या मैत्रिणीने सांगितलं की मेसेज केला की आम्ही आत्ता इथे आलो म्हणून तू येऊन भेटू शकतो म्हणजे बघू शकतो फक्त. मग त्यांनी जाऊन बघितलं तर ना असं तसं काहीतरी. तर त्या पोरीच्या ना इथे काहीतरी अशी गाठ वगैरे होती बहुतेक. त्यांनी बघितलं. तर तो बोलला तिला की मी तुला बघितलं वगैरे. नंतर अचानक ना तर सिंगा आला. 5-6 महिन्यानंतर ना तिचा मेसेज वगैरे यायचा बंद झाला. काय झालं असं तसं. मग त्यांनी ना त्याच्या मैत्रिणीला फोन केला की बाबा उसका मैसेज नहीं आ रहा. तो बोलते हैं उसकी डेथ हो गई. मग तो लिटरली त्यांनी कसाबसा तिच्या बहिणीचा नंबर वगैरे काढला आणि ती राहायला होती भोपाळला. तर तो भोपाळला गेला तिच्या घराच्या इथे असं तसं. मग तिच्या बहिणीने त्याला म्हणजे ते त्यांच्या आता ख्रिश्चन लोकांमध्ये कसं ते ह्याच्यामध्ये हे करतात, दफन वगैरे करतात असा काहीतरी विषय. तर लिटरली त्या स्मशानाजवळ घेऊन गेली. तर इथं असं असं केलं असं तसं बोलली. तर त्यांनी विचारलं कशामुळे डेथ झाली. तर बोलते कॅन्सरमुळे. मग तो माणूस त्याच दिवशी दरवर्षी तिकडे भेटायला जातो. हां यस, तिथे भेटायला जातो दरवर्षी. तर आता विषय असा होता की त्यांना लॉंग विकेंड होता. तर लॉंग विकेंडमध्ये त्याचे आणि त्याच्या ऑफिसचे मित्र म्हणजे खूप काहीतरी स्टोरी आहे ती 3-4 वर्षा अगोदरची. तर ते लोक असंच म्हणजे त्या लोकांचा फिरायला जायचा प्लॅन झाला आणि नेमकी त्याला त्या टायमाला भोपाळला जायचं होतं. तर तो यायला रेडीच नव्हता. तर या लोकांनी प्लॅन काय केला, तू नाही आ रहा हमारे साथ तो हम आते हैं तेरे साथ. तर ही लोक भोपाळला गेले. ठीक आहे. आणि ते तिथून त्यांचा जो म्हणजे त्या मुलीला जिथं हे केलं आहे ठीक आहे तिथूनच थोड्या अंतरावरती त्या लोकांनी एक रूम घेतला होता राहायला. तर असेच मित्र मग ते त्याला विचारायचे रस्त्यात येताना तू भोपाल क्यों जाता है ये टाइम पे. आणि तो कोणाच सांगायला रेडी नव्हता कि मेरे को नहीं बताना ये सब चीज़ें, तुम लोग आ रहे हो तो चलो पर मैं किसी के साथ ज़्यादा इन्वॉल्व नहीं होऊंगा ऐसे वैसे. तर ही लोक म्हणजे हे यांचा एन्जॉय करत होते. तर हा ना संध्याकाळच्या टायमाला ना त्याच दिवशी बरोबर तिकडे जाऊन तिला म्हणजे बघण्यासाठी गेला. तर असं ना एक मन व्यक्त करण्यासाठी असं तसं तो जात होता. तर ही लोक त्याच्या पाठीमागे गेले बघायला गेले. तर तिथे बसले वगैरे. मग त्यांनी त्यांना बघितलं, त्यांनी बोलवलं, त्याला विचारलं की स्टोरी काय असं तसं. आणि त्यातला ना एक मुलगा होता तो खूप घाबरट होता. तो यायलाच तयार नव्हता तिकडे. त्याला समजलं ना की तिकडे चाललेत म्हणून. हां त्या स्मशानभूमीत यायलाच तयार नव्हता.
तर लिटरली ते गेले वगैरे, हळूहळू तो गेला. बोलते चल कुछ नहीं होता, ऐसे वैसे असं तसं बोलून त्या लोकांनी तिथे काहीतरी संध्याकाळी 12-12:30 वाजेपर्यंत तिथं थांबले. त्याची फाटायला लागली. हा येताना खूप वेगळा वागायला लागला. त्या लोकांनी आले, रूमवरती आले, तर संध्याकाळी या लोकांनी ड्रिंक करण्याचा प्लॅन बनवला होता. तर हे लोक बसले होते तर बोलता बोलता त्यांनी विचारायला सुरुवात केली ना, की तू हर टाइम आता है, क्या स्टोरी आहे. त्यांनी ती स्टोरी वगैरे सांगायला तयार केली. ठीक आहे. तर बोलता बोलता त्यांनी म्हणजे दुसऱ्यांनी विचारलं, मतलब किस वजह से डेथ हुआ वगैरे. तो बोलते कॅन्सर की वजह से. तो लिटरली जो पोरगा होता ना, जो घाबरत होता, तो मधीच उठला. बोलता है मेरी डेथ उस वजह से नहीं हुई थी. अक्षरशः त्याची फुल हाटून सगळ्यांची फाटूनमध्ये हातामध्ये आली. त्याच्या म्हणजे बोलतात ना, ती पोरगी ना त्याच्या अंगामध्ये आली होती असं काहीतरी बोलतात. आणि भूतांचं कसं असतं माहिती आहे का, आता भूत ज्याच्यावर जास्त काबू करतात म्हणजे जो घाबरटा असतो ना, त्यांना काबू करायला ते इझी असतं. त्याच्यावरती जास्त लगेच काबू करतात. लिटरली तो माणूस तो उठला मध्येच पोरीच्या आवाजामध्ये, म्हणजे असं नॉर्मली तो पण बोलतो आणि डबल आवाज येतोय. त्या पोरीच्या आवाजामध्ये बोलते नाही मेरी मौत उस वजह से नहीं होती, तुझे कुछ तो गलत बताए. तो सांगायला लागला की असं तसं, की हे झालं ते झालं. लिटरली म्हणजे त्या लोकांनी त्याच दिवशी तिकडनं निघाले. परत तो आता माणूस तर तिकडे जाणं बंद केलं आहे. त्यांनी खूप म्हणजे मनावरती काम. त्यांनी मला ही स्टोरी सांगितली होती. हा एक त्याच्यासोबत घडलेला किस्सा होता. मग नंतर तो मुलगा शांत झाला. आता तो ओके. आता तो दुसऱ्या ठिकाणी जॉब पण वगैरे करतोय. त्याला आता कधी बोलवलं चल भोपाळला जायचं तर नाही बोलतो कधी पण. तो अजून पण जातो. पण ती मुलगी त्याला भेटली वगैरे कुठे होती मग? भेटली वगैरे म्हणजे तिला तर आयडिया होती. आता ऑब्व्हियसली माझी मैत्रीण माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला बोलवते. तर मुलींचं कसं असतं पोटात राहत नाही. ती तर सांगूनच देते ना की बाबा असं असं असतं. पण तिने जाणवून नाही दिला की हा आलाय ते तिला माहीत आहे. आणि तिने एवढं पण सांगितलं, तो माणूस ज्या मुलाच्या अंगामध्ये आली होती तो लिटरली त्या डब्याचा क्लास पण सांगत होता, नंबर सांगत होता. आणि त्याने सांगितलं की तिचा मृत्यू का झाला? त्यांनी कारण नाही सांगितलं अजूनपर्यंत. त्यानंतर त्यांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ते नाही. त्याची बहीण पण कॉन्टॅक्टमधनं निघून गेली होती. ऑब्व्हियसली 5-6 वर्ष अगोदर झालेली गोष्ट. आणि मग एकदा माणूस गेला की मग नाही परतणार तो. नाही, ते माणूस एकदा गेला की त्याच्या ज्या स्टोऱ्या त्या पण त्याच ठिकाणी हे होऊन जातात, दफन होऊन जातात. खूप खूप डेंजर. ह्याच्यावरती पिक्चर पण बनवू शकतो, अशी स्टोरी होती ती. पण राहुलभाई मजा आली मला. तुला कसं वाटलं? मस्त वाटलं. नाही, मला शेअर करायचा होता पण प्लॅटफॉर्म भेटत नव्हता. तुझ्या थ्रू तो प्लॅटफॉर्म भेटला. थँक्यू भाई. थँक्यू सो मच भाई, तू आलास. मला खूप मजा आली, स्पेशली तुझ्या गावातल्या गोष्ट, ही वाली गोष्ट, आणि जी ही तुझ्यात घाटात वगैरे गोष्टी झाल्या. थँक्यू सो मच, तू आलास. मंडळी, तुम्हाला राहुलच्या गोष्टी कशा वाटल्या नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही राहुललाही फॉलो करू शकता. जे सगळे इंस्टाग्राम हँडल वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये असतील. आणि जर तुमच्याकडे अशी कोणती गोष्ट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म असेल किंवा कमेंट सेक्शनमध्ये गुगल फॉर्म असेल, तो नक्की भरा. आणि आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.